गँगस्टर बोलणार नाहीत ते खासदार बोलतोय। 5 हत्या केल्या, बॉम्ब फोडेन इतकंही बोलून कोणती चौकशी होत नाहीये। राज ठाकरेंचा संजय दिना पाटला सहज सरकारवर निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय पाटलाचे कान टोचले। पुन्हा असे प्रकार व्हायला नकोत। लोकप्रतिनिधींनी बोलताना भान ठेवायला हवं। शिंदेंकडून संजय पाटलासह नेत्यांना समज सूत्रांची माहिती। संजय पाटलाचे एका व्यक्तीसोबतचे फोटो दाखवत संदीप देशपांडेंचे गंभीर आरोप। फोटोतील व्यक्ती 10 कोटी चोरी प्रकरणात फरार आहे का? संजय पाटलाची अपघातग्रस्त गाडी कुणाच्या नावावर आहे? देशपांडेंचा सवाल। एकनाथ शिंदे एक दिवस मुख्यमंत्री फडणवीसांनाही फोडू शकतात। फडणवीसांनी ऑपरेशन टायगर पासून सावध राहायला हवं। संजय राऊतांचा टोला, तर राऊतांनी स्वतःच्या पक्षातील मतभेद सोडवावेत। नवनाथ बन यांचा सल्ला। पुण्यामध्ये अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये नाराजी नाट्य। मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही, अभिमन्यू पवार यांचा टोमणा। सूत्रांची माहिती, रागात मेधा कुलकर्णींनी कार्यक्रम सोडल्याची माहिती। जागेचा वाद नाही, हा जातीचा वाद। अभिमन्यू पवार यांनी मला टार्गेट केलं, त्यांना स्वतः मुख्यमंत्री असल्याचं वाटतं। मेधा कुलकर्णींचे अभिमन्यू पवार यांच्यावर आरोप। राज ठाकरेंच्या घरी येऊन जैन समाजाच्या शिष्टमंडळाकडून माफीनामा। शिवाजी महाराजांच्या जिरटोपाचा अवमान झाल्याबद्दल माफी मागितली। दिल्लीमध्ये 2 गुजराती बसलेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता का? राज ठाकरेंचा सवाल। तर आमच्यावर येऊ नका, आमची डोकी भडकली तर केवढं होईल? राज ठाकरेंचा इशारा। ठाकरेंच्या सेनेनं राम मंदिरासाठी दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब। राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून संजय राऊतांचा आरोप, चौकशी करण्याचीही मागणी। राम मंदिर दानचोरी प्रकरणात चंपतराय यांचा राजीनामा। विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशानंतर राम मंदिर ट्रस्टच्या महासचिव पदाचा राजीनामा। अनिल मिश्रा यांच्याकडूनही राजीनामा। मयत केतन अग्रवालच्या आई वडिलांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपींना फाशीची शिक्षा द्या, केतनच्या वडिलांची मागणी। तर दोषींना कठोर शिक्षा देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। लोहगड प्रकरण अनाकलनीय, चांगल्या घरातील मुलामुलींमध्ये सूड भावना वाढतीये, समाज म्हणून विचार करावा लागेल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लोहगडवरील केतन अग्रवाल हत्या प्रकरण, मुलगी दोषी आढळल्यास तिलाही त्याच ठिकाणावरून फेकून द्या, आरोपी सियाच्या आईची प्रतिक्रिया। महापौर रितू तावडेंसमोर मॅनहोलमध्ये पडलेल्या मुकादमाची चौकशी होणार। मुकादम मुद्दाम मॅनहोलमध्ये पडल्याचा संशय, रितू तावडे यांच्याकडून चौकशीचे आदेश। उद्धव ठाकरेंचा उद्यापासून फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा। गद्दारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा। राऊतांची टीका, तर ठाकरेंचा दौरा म्हणजे वराती मागून घोडे। बन यांचा पलटवार। तो अजून जिवंत आहे का? ताब्यात घेताच आरोपीकडून पोलिसांना विचारणा। पश्चिम रेल्वेमधील हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। आरोपी रोशन सुवर्णा बसने कर्नाटकात पळून जाण्याच्या तयारीत होता। विरारमध्ये गाडी पार्किंग, पानटपरी आणि दुकानांवरती एफडीएचे छापे। खर्रा बनवण्याचं साहित्य आणि सुगंधी तंबाखू जप्त। गुन्हा दाखल, मकोका लागण्याची शक्यता। भंडारा शहरालगतच्या नाल्यामध्ये औषधांचा मोठा साठा सापडला। एफडीएच्या कारवाईमुळे औषधं फेकल्याची शंका आहे। रासायनिक औषधं पाण्यात मिसळल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता। कल्याण डोंबिवलीमध्ये पाणी बचतीसाठी शटडाऊन। 24 पालिका क्षेत्रामध्ये तर 27 गावांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजी सिलेंडरवरील सर्व निर्बंध हटवले। गॅस पुरवठा पूर्ववत होणार, तर हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकांना मोठा दिलासा। 1 जुलैपासून पासपोर्ट महागणार। केंद्र सरकारकडून शुल्कात मोठी वाढ। सामान्य पासपोर्टसाठी आता 2,500, तर तात्काळ श्रेणीतील पासपोर्टसाठी 5,000 रुपये मोजावे लागणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या परदेश दौऱ्यावरती, तर सेशेल्स देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला मोदी विशेष अतिथी। 27 ते 29 जून दरम्यान दौरा। व्हेनेझुएला देशात